नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीमध्ये विकल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लातूरमधल्या रद्दी विकत घेणाऱ्याची चौकशी आता त्यामुळे होणार आहे। रद्दीमध्ये गेलेल्या कागदपत्रांचा सुद्धा तपास केला जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासामध्ये आता आणखीही एक मोठी घडामोड समोर आली आहे। तपासाचा केंद्रबिंदू आता केवळ संशयित व्यक्ती नाहीये, तर पुराव्यांच्या साखळीवर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लातूर शहरातील जवळपास 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। परीक्षा संपल्यानंतर काही महत्त्वाचे कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी आता त्या दिशेने सुद्धा तपासाची चक्र फिरवली आहेत। नेमकी ही कागदपत्र कुठल्या रद्दीमध्ये विकली गेली, कोणती कागदपत्र होती, विकत घेतलेला नीटचा पेपर त्या रद्दीमध्ये गेला का, याचा शोध आता घेतला जाणार आहे। वैभव बालकुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, एक नवा ट्विस्ट आता या प्रकरणामध्ये आलेला आहे, ती म्हणजे महत्त्वाचे कागदपत्र परीक्षा झाल्यानंतर रद्दीमध्ये विकली गेली आणि यामध्ये नीटचा पेपर आणि नोट्स सुद्धा होते अशी सध्या चर्चा सुरू आहे। काय नेमकी माहिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता तपासाला जे वेग आलेला आहे, सीबीआयचं जे पथक आहे लातूरमध्ये ठाण मारून बसले, त्यामुळे तपासाला वेगवेगळ्या दिशा जे आहेत ते मिळत आहेत। लातूरमधल्या ज्या 4 डॉक्टरांची चौकशी झाली, त्या 4 डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा जो संशय आहे तो सीबीआयला होता आणि त्यांनी तशी कबुली दिल्याची माहिती आहे। त्या डॉक्टरांनी पेपर घेतला आणि त्याचे काही नोट्स आणि पेपर आणि काही कागदपत्रे ही त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी पेपर झाल्यानंतर रद्दीला विकल्याचा संशय जे आहे ते सीबीआयला आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि त्यांनी तशी कबुली दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आता लातूर शहरात आणि परिसरामध्ये जे रद्दी विकत घेणारे जे लोक आहेत त्यांची चौकशी सीबीआय कडनं केली जाणार आहे अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे आता रद्दी विकणारे सुद्धा सीबीआयच्या आता रडारवर आहेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद वैभव दिलेल्या माहितीसाठी।